दिवाळी म्हटलं की उठणं आणि अभ्यंग स्नान हे आलंच. तर मागच्या वर्षी सुद्धा आपण अभ्यंग स्नान आणि उठणं याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवला होता. तो सुद्धा तुम्ही आमच्या चॅनेलला व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ पाहून घ्या. पण आज मी तुम्हाला दोषानुसार आपण अभ्यंगासाठी कुठलं तेल निवडलं पाहिजे ते सांगणार आहे. तर आपल्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ हे 3 दोष असतात आणि हे दोष प्रत्येकामध्ये कधी-कधी 2 दोषांचं प्राबल्य असतं. कधी वात-पित्त प्रकृती असते, कधी कफ-पित्त असते, कधी कफ आणि वात अशी प्रकृती असते. आणि ह्या दोषांचा ज्या दोषाचं प्राबल्य असेल त्या दोषांचा आपल्या त्वचेवर निश्चितच परिणाम दिसतो. तर ज्या व्यक्तींची त्वचा रुक्ष आहे, कोरडी आहे, भेगा पडलेली आहे, थोडीशी कृष्णवर्णीय आहे, अशा व्यक्तींची वात प्रकृती साधारणतः समजली जाते, वातप्राधान्य समजलं जातं. तर अशा व्यक्तींनी अभ्यंगासाठी तीळतेल वापरावं किंवा खोबरेल तेल वापरावं. तीळतेल हे उत्तम वातशमन करणार आहे, कारण तिळामध्ये नैसर्गिक स्निग्धताच असते. त्यामुळे तीळतेल हे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम आहे. आता ज्या व्यक्तींमध्ये पित्त प्राधान्य असतं, अशा व्यक्तींची त्वचा ही लालसर असते किंवा उष्ण स्पर्श तिचा लागतो. अशा व्यक्तींच्या हातापायांची जळजळ होणं, डोळ्यांची जळजळ होणं असे लक्षणं त्यांना दिसतात किंवा स्किन सेन्सिटिव्हिटी असते. त्यांना लगेच रॅश येते. तर अशा व्यक्तींची नाजूक त्वचा असलेल्या व्यक्तींनी चंदनाचं तेल, खोबऱ्याचं तेल किंवा रोज ऑइल असं आपल्या मसाजसाठी जर वापरलं, तर त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल. आता तिसरा आहे कफदोष. कफदोष असलेल्या व्यक्तींनी सरसोच्या तेलाने मसाज किंवा अभ्यंग केलं पाहिजे. कारण सरसोचं तेल जे असतं ते शमन करणारं आहे. आपल्या शरीरामधली चरबी पातळ करण्यासाठी सरसोचं तेल अतिशय उत्तम आहे. कफ प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा ही तशी स्निग्ध असते आणि त्यांच्यामध्ये स्थौल्य असतं किंवा त्यांना अतिशय घाम येतो. तर अशा व्यक्तींनी उष्ण गुणात्मक सरसोचं तेल जर अभ्यंगासाठी वापरलं तर त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल. आणि जर का तुम्हाला आपली प्रकृती ओळखता आली नाही, तर तुम्ही तिळाचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल वापरा. तुम्हाला त्याचा कुठलाही त्रास होणार नाही.